दशक पाचवा, समास सहावा. शुद्ध ज्ञान. श्रीराम. ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की हे शिष्या, ज्ञानाचे लक्षण ऐक. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपण आपल्यालाच पाहावे, याचेच नाव म्हणजे ज्ञान. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान श्रीराम. मुख्य देव कोणता ते जाणावे, आपले सत्य स्वरूप काय ते ओळखावे आणि नित्य काय अनित्य काय याचा विचार करावा, यास ज्ञान असे म्हणतात. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे, समूळ द्वैत निवारे, या नाव ज्ञान श्रीराम. जेथे दृश्य असणारी प्रकृती संपते, पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेले पदार्थ नाहीसे होतात, द्वैत समूळ नष्ट होते, त्याला ज्ञान म्हणावे. मनबुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार, उल्लेख परे हुण पर, या नाव ज्ञान श्रीराम. जे आत्मस्वरूप आहे ते मन, बुद्धी, इंद्रिये यांनी जाणता येत नाही, तेथे तर्क चालू शकत नाही, ते परावाणीच्याही पलीकडे आहे, असे जे आहे त्यास जाणणे म्हणजे ज्ञान होय. जेथे नाही दृश्य भान, जेथे जाणीव हे अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान, यासी बोलिजे श्रीराम. जेथे दृश्याचे भानच उरत नाही, जाणीवही उरत नाही, कारण जाणीव असणे हेच अज्ञान होय, यालाच विमल शुद्ध स्वरूपाचे ज्ञान असे म्हणतात. सर्वसाक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया, परी ते जाणीजे वाया, पदार्थ ज्ञान श्रीराम. सर्वसाक्षी जी चौथी अवस्था तुर्या, तिला ज्ञान असे म्हणतात, पण हे म्हणणेही बरोबर नाही, कारण त्या अवस्थेतही साक्षीत्वाने पदार्थ ज्ञान शिल्लकच असते. दृश्य पदार्थ जाणीजे, त्यास पदार्थ ज्ञान बोलिजे, शुद्ध स्वरूप जाणीजे, या नाव स्वरूप ज्ञान श्रीराम. दृश्य पदार्थाचे ज्ञान याला पदार्थ ज्ञान म्हणतात, तर शुद्ध स्वरूप जाणणे याला स्वरूप ज्ञान असे म्हणतात. जेथे सर्वची नाही ठाईंचे, तेथे सर्व साक्षत्व कैसे, म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे, मानूची नये श्रीराम. स्वरूपाच्या ठिकाणी शुद्ध स्वरूपाखेरीज सर्व सुद्धा जर राहत नाही, तर त्या सर्वचे साक्षीत्व कसे राहणार, म्हणून तुर्यावस्थेचे ज्ञान हे शुद्ध ज्ञान मानूच नये. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत, म्हणून शुद्ध ज्ञान ते संतत, वेगळेची असे श्रीराम. ज्ञान म्हणजे अद्वैत आणि तुरेत तर साक्षीत्व म्हणजेच प्रत्यक्ष द्वैतच असते, म्हणून तुरेपेक्षा शुद्ध ज्ञान हे नेहमी वेगळेच असते, हे जाणून घ्यावे. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण. शुद्ध स्वरूपाची आपण, या नाम शुद्ध स्वरूप ज्ञान, जाणीजे श्रोती श्रीराम. आता शुद्ध ज्ञानाचे लक्षण ऐक. आपण शुद्ध स्वरूपच असतो हे जाणणे, याचा अनुभव येणे, यालाच शुद्ध स्वरूप ज्ञान म्हणतात, हे श्रोत्यांनी जाणून घ्यावे. महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथेचा तो विचारी केला, पाहिजे साधिके श्रीराम. महावाक्याचा उपदेश उत्तम आहे, पण त्याचा जप करण्यास सांगितलेला नाही. त्या महावाक्यांच्या अर्थाचा साधकाने विचारच केला पाहिजे. महावाक्य उपदेश सार, परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार, न फिटे भ्रांतीचा श्रीराम. महावाक्यात परमार्थाच्या उपदेशाचे सार आहे, यात शंकाच नाही, पण त्यांच्या अर्थासंबंधीचा विचार चिंतनच करणे जरुरीचे आहे. नुसता त्याचा जप करून अज्ञानाचा अंधकार नाहीसा होणार नाही. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथा, सीनची होय श्रीराम. महावाक्यांचा अर्थ लक्षात घेतला की आपण तत्वतः आत्मस्वरूपच आहोत हे कळून येते, नुसता त्याचा जप केल्याने व्यर्थ क्षीणच येतो. महावाक्याचे विवरण. हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांशे आपण, वस्तूचं आहे श्रीराम. महावाक्याचे विवरण हेच ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. शुद्ध लक्षांशावरून आपण आत्मच आहोत याचा अनुभव येतो. आपला आपणासी लाभ, हे ज्ञान परमदुर्लभ, जे आदि अंती स्वयंभ, स्वरूपूची स्वये श्रीराम. आपल्याला आपलाच लाभ होणे म्हणजेच स्वरूपाचा अनुभव येणे, हे ज्ञान अत्यंत दुर्लभ आहे. वास्तविक ते ज्ञान आदि व अंती स्वतःच प्रकाशित करणारे स्वस्वरूपच असते.
जेथून हे सर्वही प्रगटे आणि सकळही जेथे आटे, ते ज्ञान जालिया फिटे भ्रांती बंधाची श्रीराम. जेथून हे सर्व विश्व प्रगट होते आणि शेवटी सर्व जिथे लय पावते, त्या आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की बंधनाची भ्रांती नाहीशी होते. मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे, अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक श्रीराम. मते आणि मतांतरे जेथे फोल ठरतात, त्याच्या संबंधी अतिसूक्ष्म विचार केल्यावर त्याच्यातच पूर्ण ऐक्य दिसून येते. जे या चराचराचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मळ, या नाव ज्ञान केवळ वेदांत मते श्रीराम. या चराचराचे मूळ असलेले शुद्ध निर्मळ आत्मस्वरूप, त्याचा साक्षात अनुभव येणे, यालाच वेदांतामध्ये शुद्ध ज्ञान असे म्हणतात. शोधिता आपले मूळ स्थान, सहजची उडे अज्ञान, या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायके श्रीराम. आपल्या स्वरूपाचा शोध घेऊ लागले की स्वाभाविकरित्या अज्ञान नाहीसे होते, यालाच मोक्षदायक ब्रह्मज्ञान असे म्हणतात. आपणासी ओळखो जाता, अंगी बाणे सर्वज्ञता, तेने एकदेशी वार्ता निश्चय उडे श्रीराम. आपण आपला शोध घेऊ लागलो की स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो. ते स्वरूप सर्वव्यापी असल्याने मी म्हणजेच देह हे एकदेशीत्व नाहीसे होते व आत्मा हेच आपले स्वस्वरूप असल्याने सर्वज्ञता अंगी बाणते. मी कोण ऐसा हेत, धरणू पाहता देहातीत, अवलोकिता नेमस्त स्वरूपजी होय श्रीराम. वृत्ती अंतर्मुख करून मी कोण हे जाणण्याच्या हेतूने आपण आपला शोध घेऊ लागलो की आपण देह नसून देहातीत आहोत हे कळून येते. नंतर नीट विचार केला असता स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो. असो पूर्वी थोर थोर, जेने ज्ञाने पैलपार, पावले ते साचार ऐका आता श्रीराम. असो पूर्वीचे महाथोर पुरुष ज्या ज्ञानाच्या योगे भवसागराच्या पैलतीरास पोहोचले, त्यांची नावे आता ऐका. व्यास वशिष्ठ महामुनी, शुक नारद समाधानी, जनकादिक महाज्ञानी येनेची ज्ञाने श्रीराम. या ज्ञानाच्या योगेच व्यास, वशिष्ठ महामुनी, शुक, नारद इत्यादी समाधानी झाले व जनकादिक महाज्ञानी झाले. वामदेवादिक योगेश्वर, वाल्मिकी अत्री ऋषेश्वर, शोनिकादी अध्यात्मसार वेदांत मते श्रीराम. वामदेव आदी योगेश्वर, वाल्मिकी, अत्री यांच्यासारखे ऋषीश्वर, शौनकादी वेदांत मतांचे सार, जे आत्मज्ञान त्यांच्या योगानेच परमपदाला पोहोचले. सनकादिक मुख्य कृणी, आदिनाथ मीन गोरक्षमुनी, आनिक बोलता वचनी अगाध असती श्रीराम. मुख्यत्वे सनकादिक, तसेच आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ इत्यादींची गणती करू लागल्यास असंख्य होतील. सिद्धमुनी महानुभाव, सकळांचा तो अंतर्भाव, जेने सुखे महादेव डुल्लत सदा श्रीराम. सिद्ध, मुनी, श्रेष्ठ, ब्रह्मज्ञानी पुरुष यांचा जो स्वानुभव आहे आणि ज्या सुखाच्या योगे महादेव सदा डुलत असतात. जे वेदशास्त्रांचे सार, सिद्धांत धादांत विचार, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकासी होय श्रीराम. जे वेदशास्त्राचे सार आहे, त्याची गुरुप्रीती, आत्मप्रतीती याची प्राप्ती भाविकांना त्याच्या भाग्यानुसार होत असते. साधू संत आणि सज्जन, भूत भविष्य वर्तमान सर्वत्रांचे गुह्य ज्ञान, ते सांगितलेला आता श्रीराम. भूतकाळात होऊन गेलेले, वर्तमान काळी हयात असलेले व पुढे भविष्यकाळात होणारे जसे जे सर्व साधू संत आणि सज्जन या सर्वांचे जे गुह्य ज्ञान, ते आता मी तुला सांगतो. तीर्थे व्रते तपे दाणे, जे न जोडे धूम्रपाणे, पंचाग्नी गोरांजणे जे प्राप्त नव्हे श्रीराम. ते गुह्य ज्ञान तीर्थे, व्रते, तपे, दाने यांनी किंवा धूम्रपान, पंचाग्नी साधना, गोरांजणे यांनी प्राप्त होत नाही. सकळ साधनाचे फळ, ज्ञानाची सगीची केवळ, जेने संशयाचे मूळ निशेष तुटे श्रीराम. ते ज्ञान म्हणजे सर्व साधनांचे फळ, ज्ञानाचे केवळ शिखरच असून त्यांच्या योगाने संशय पूर्णतः नष्ट होतो. 56 भाषा तितुके ग्रंथ, आदि करून वेदांत, या इतुकियांचा गहनार्थ एकची आहे श्रीराम. जगात 56 म्हणजेच अनेकानेक भाषा आहेत आणि त्यात तसेच अनेकानेक ग्रंथ आहेत. त्या सर्व ग्रंथाचा आणि मुख्यत्वे वेदांताचा गहन अर्थ एकच आहे, तो म्हणजे आत्मज्ञान. जे नेनवे पुराणी,
जेथे सिनेल्या वेदवाणी तेची आता येची क्षणी बोधिन गुरुकृपे श्रीराम. ज्यांचे ज्ञान पुराणांना नाही, ज्याचे वर्णन करताना वेदही शिनिले, तेच ज्ञान आता या क्षणी मी गुरुकृपेने उपदेशितो. पाहिले नसता संस्कृती रीग नाही महाराष्ट्र ग्रंथी, हृदयी वसल्या कृपामूर्ती सद्गुरु स्वामी श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की संस्कृत ग्रंथात काय आहे हे मी पाहिलेले नाही, मराठी ग्रंथात माझा प्रवेश नाही, पण कृपामूर्ती सद्गुरु स्वामी माझ्या हृदयात वसलेले आहेत. आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत, माझा स्वामी कृपेसहित हृदयी वसे श्रीराम. त्यामुळे मला आता संस्कृत अथवा प्राकृत ग्रंथाची आवश्यकताच नाही, कारण माझा स्वामी कृपेसहित माझ्या हृदयात वसत आहे. न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास, प्रेरणेविन सौरस सद्गुरु कृपा श्रीराम. वेदांचा अभ्यास न करिता किंवा श्रवणाचे सायास न करिता प्रयत्नाशिवाय सद्गुरु कृपारूपी अमृतमय प्रसाद मला लाभला आहे.